वर्षा जोशी, वय वर्ष 68, निवृत्त शिक्षिका, अकोली तालुक्यातील दाभोळ गावामध्ये त्यांचं माहेर आहे. आणि या निवृत्त शिक्षिका सध्या चिपळूणमधील धामणवणे परिसरामध्ये राहत होत्या आणि 11 वर्षापूर्वी त्यांच्या पतीच्या निधन झाल्यापासून त्या एकट्याच राहत आलेल्या आहेत. निवृत्तीनंतर काय करायचं तर नवनवीन परिसर बघायचे, इकडे तिकडे जाऊन फिरायचं, स्वतःचं मन रमवायचं, त्याचबरोबर आपल्याकडे असलेला पैसा आपल्या स्वतःसाठी खर्च करायचा. अशाप्रमाणे त्यांनी आपलं जीवन व्यतीत करायचं ठरवलेलं होतं. नुकतंच त्या आपल्या बहिणीसोबत दापोलीमध्ये आपल्या भावाकडे 15 दिवसापूर्वी जाऊन देखील आलेल्या होत्या आणि आता त्यांना हैदराबादला जायचं होतं. हैदराबादला जाण्याचा त्यांचा प्रोग्राम होता. त्यांच्या मैत्रिणीसोबत त्यांची चर्चा सुरू होती आणि त्यांची जी मैत्रीण आहे ही वर्षा जोशींना फोन करते. फोन लागत नाही आहे. खूप वेळ फोन करून झाला आहे तरी देखील या फोन उचलत नाहीत. त्याच्यामुळे शेजारील एका तरुणाला त्यांनी फोन केला आहे आणि वर्षा जोशींना बघायला पाठवलेला आहे. त्या त्याला म्हणतात की इतका वेळ झाला मी त्याला फोन करते पण त्या फोन उचलत नाहीत, तर तू जाऊन बघ, त्यांची खबरबात घे. यामुळे हा तरुण वर्षा जोशींच्या राहत्या घरी गेलेला आहे. तिथे जाऊन बघतो तर आतमध्ये वर्षा जोशी या मृत अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत. त्यांचे हात आणि पाय बांधलेले आहेत. आता हे सगळं बघितल्यानंतर हा तरुण अत्यंत भेदरलेला आहे आणि बाहेर आले आहे. त्याने आरडाओरडा केलेला आहे. पोलिसांना देखील कळवलेलं आहे. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि जी चौकशी असते, तांत्रिक तपास असतो, या सगळ्या माध्यमातून पोलीस तपास करत होते. त्याचबरोबर श्वान पथकाच्या मार्फत देखील तपास केलेला आहे. या श्वानाने पोलिसांना एक मार्ग दाखवला आहे. पोलिसांचा जो संशय होता हा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींपैकीच कोणीतरी त्यांना मारलेलं असावं अशा स्वरूपाचा पोलिसांचा संशय होता. कारण या घरामध्ये कोणत्याही प्रकारे फोर्स एंट्री नव्हती. बाहेरून तोडफोडीच्या कुठल्याही घटना या घरामध्ये घडलेल्या नव्हत्या. अगदी सोयीस्करपणे दार उघडून जो इसम असेल तो घरामध्ये गेलेला आहे आणि वर्षा जोशींना त्याने ठार मारलं आहे. त्याच्यामुळे मग कोण ही सगळी घटना करू शकतं, या निवृत्त शिक्षिकेच्या जीवावरती कोण उठू शकतं, अशा स्वरूपाचा मग पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि मग पोलीस एका निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केलेली आहे. या व्यक्तीचं नाव समोर येत आहे जयेश गोंधळेकर. काही दिवसांपूर्वी जयेश गोंधळेकर सातारा या ठिकाणी नोकरी करत होता, परंतु सध्या चिपळूणमध्येच कामधंद्याविना हा तरुण राहत होता. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आता निवृत्तीचं जीवन व्यवस्थित, सुरळीत आणि सुरक्षित जगावं यासाठी जे काही करावं लागेल ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. ही सगळी सत्य घटना आपल्याला कशी वाटली त्याबद्दलची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.